सकाळ सकाळ मी आमच्या डुग्गूला बाय करून निघाले होते कुठं तरी. आता मी कुठे निघालेत हे जर तुम्हाला बघायचं असेल ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर जय शिवराय मित्रांनो, लय लांब कुठं नाही पण जायचं तर वावरात. फायनली मी आलेत वावरात. आणि वावरात कशासाठी तर इथं पप्पांना त्यांना सालपीठ टाकू लागायचे म्हणून. आता यांनी सालपीठ आणून एकत्र केलं तर होतं खरं, पण ते आता सालपीठ वावराचे एका कोपऱ्यापासून तर दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत वाहून न्यायचं होतं. इकडं आमच्या तात्या गावाला पाणी धरीत होते आणि आम्ही तिकडच्या कोपऱ्याला गोणी वाहून नेत होतो. मी पप्पांना सालपीठ टाकू तर लागलेत खरं, पण व्हिडिओ काढला नाही कारण की काम करताना फोन जर बघितला ना पप्पा लय ओरडतात. आणि आमचं सालपीठ टाकून झालेलं आहे. पप्पांची सगळी गेलीत आणि मला मागून पिशव्या गोळा करीत करीत यायला सांगितलेलं आहे. आत्तापर्यंत व्हिडिओत तुम्ही गवत बघितलाच असेल, पण आता तुम्ही कोबी बघा, कारण की कोबी पण एवढे भारी आलेत ना. कोबीला सालपीठ नाही टाकीत पण औषध मारतात, ते अजून काही मारलेलं नाही आहे. गाडीत बसल्या बसल्या मी पहिला पप्पाचा फोन बघितला. पप्पांनी मस्त माझं स्टेटस ठेवलं होतं, कारण कालच आपले इंस्टाग्रामला 2K कंप्लीट झालेत ना. आता काही जण म्हणतील 2K काय कुणाचे पण कंप्लीट असतात, पण 2Kसाठी पण किती मेहनत करायला लागते ना ते स्वतःलाच कळतं. कुणी कितीही काही नावं ठेवली आणि कुणी कितीही काही बोललं ना तरी आपल्याला घरातून सपोर्ट असला ना व्हिडिओ बनवायला पण काहीच वाटत नाही. कुणी कितीही काही बोललं ना तरी आपल्याला जे आवडतं ना ते आपण करतच राहायचं. असं मोटिवेशन देत देत मग पप्पांनी आम्हाला घरी सोडलं. वावरात तर मी काय बघितलं नाही, पण माझा पाय मगाशी ठेसाळला होता. मग घरी आल्यावर पाहिलं तर पायात एवढी मोठी शिळक शिरलेली होती. मी ती काढायचा प्रयत्न केला पण त्याच्यातली एकच निघाली, दुसरी काही निघानाच. नंतर काकांना म्हटलं तुम्ही माझ्या पायातली शिळक काढा. काका म्हणतात नको बाई तू लगेच रडायला लागशील, त्याच्यामुळे काकाने पण नाही काढली. आता तुमच्या मनात विचार आला असेल काका एवढं टोपी आणि चष्मा घालून निघालेत कुठं, तर काका निघालेत औषध मारायला. आता मी सकाळी पण वावरात गेले तर ही झोपलेलीच होती. आता हिला एवढे हालून हालून उठवायचे तरी पण ही झोपलेलीच आहे. आता तुम्हीच कमेंटमध्ये मला सांगा हिला उठवायला करू तर करू काय नेमका. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि तसंच आपल्या इंस्टाग्रामच्या पेजला पण फॉलो करा की.